प्रश्न क्रमांक 56 पाहूया. खालील माहितीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांसाठी योग्य तो पर्याय निवडा. जे के एल एम एन ओ या 6 व्यक्तींचे गुण एका ठराविक परीक्षेकरता जाहीर झालेत. केला मिळालेले गुण फक्त एम आणि केला मिळालेले गुण फक्त एम सोबत तुलना करता कमी आहे. म्हणजे जो के नावाचा व्यक्ती आहे त्याला जे मिळालेले गुण आहेत ते फक्त कोणापेक्षा कमी आहेत? एम पेक्षा. म्हणजे याचा अर्थ असा की एम ला निश्चितपणे कोणापेक्षा गुण जास्त आहे? के पेक्षा. जे ला मिळालेले गुण हे एल आणि ओ पेक्षा जास्त परंतु एम पेक्षा कमी आहे. पुन्हा जे ला कोणापेक्षा गुण जास्त मिळालेत? एल आणि ओ. आता एल आणि ओ असं लिहायचं का हे असं लिहायचं हे नाही कळत. त्याच्यामुळे दोन्ही पॉसिबिलिटी आहेत. ठीक आहे. एकतर जे ला ओ पेक्षा आणि ओ ला एल पेक्षा असेल किंवा जे ला एल पेक्षा जास्त आणि एल ला ओ पेक्षा जास्त गुण असतील. इथे म्हटलेलं आहे बघा एन पेक्षा कमी आहेत. म्हणजे जो जे नावाचा व्यक्ती आहे त्याला एन पेक्षा गुण कमी आहेत म्हणजे एन ला जास्त असणार आहे. सो एन नावाच्या व्यक्तीला गुण कसे आहेत? जास्त आहेत जे पेक्षा. पुढे बघा काय म्हटलंय? ओ ला सर्वात कमी गुण नाहीत. जर ओ ला सर्वात कमी गुण नाहीये तर ओ सगळे शेवटी येणारच नाही. म्हणून ही जी पॉसिबिलिटी आहे ही पॉसिबिलिटी जागेवरच काय झाली? कॅन्सल झाली. ही जी पॉसिबिलिटी आहे ती जागेवरच काय झालेली आहे? तर कॅन्सल झाली. ठीक आहे. सो बघा 6 पूर्णच्या पूर्ण काय झालं? कॅन्सल झालं. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे एन ला जे पेक्षा जास्त, जे ला ओ पेक्षा जास्त, ओ ला एल पेक्षा जास्त. आता पुढे म्हटलंय बघा आता इथे हे दोन कॅरेक्टर राहिले बघा एम आणि के राहिलाय. मग साहजिक गोष्ट आहे एम हा के पेक्षा मोठा आणि के ला बाकीच्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजे मग याचा अर्थ एम ग्रेटर दॅन के. म्हणजे या ठिकाणी हे मला असं लिहिता येणार बघा. इथे आपण एकदा याला पुन्हा लिहूया. याच्यावरतून एक गोष्ट सिद्ध होईल आपली की एम नावाच्या व्यक्तीला के पेक्षा जास्त गुण, के ला एन पेक्षा, एन ला जे पेक्षा, जे ला ओ पेक्षा आणि ओ ला एल पेक्षा. सो ह्या आहे खरी कंडिशन आहे आता. ठीक आहे. ही झाली केस. आता याच्यानुसार काय म्हटलं जातं बघा 85 गुण मिळालेला व्यक्ती हा सर्वात जास्त गुण मिळालेला. बघा कितव्या क्रमांकाचा व्यक्ती म्हटलंय? दुसऱ्या क्रमांकाचा व्यक्ती म्हटलंय. ठीक आहे ना. बघा पुढे बघूया. बघा दुसऱ्या क्रमांकाची व्यक्ती आहे. म्हणजे मागच्या केसमध्ये आपण जे लिहिलंय तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय मी या ठिकाणी पुन्हा ते लिहितो आता. सो एम ला के पेक्षा जास्त, के ला एन पेक्षा जास्त, एन ला जे पेक्षा, जे ला ओ पेक्षा आणि ओ ला एल पेक्षा जास्त. आता 85 गुण मिळालेली जी व्यक्ती आहे ती दुसऱ्या क्रमांकाची. ठीक आहे ना. ज्याला 85 गुण मिळालेले आहेत तर तो कोण आहे? दुसऱ्या क्रमांकाचा व्यक्ती आहे जास्त. म्हणजे के नावाच्या व्यक्तीला 85 गुण आलेत आणि पुढे म्हटलं की 50 गुण मिळालेली व्यक्ती शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आहे. शेवटून दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे ओ ला किती गुण आहे? तर 50. हा तर आता पुढे प्रश्न असा की जर एन ला मिळालेले 21 गुण ओ ला मिळालेल्या गुणांपेक्षा जास्त असेल. आता हे जे लिहिलंय मित्रांनो याच्यामध्ये थोडंसं मागे पुढे झालंय ते असं असायला हवं होतं की एन ला मिळालेले 21 गुण. तसं नाही. एन ला मिळालेले गुण हे ओ पेक्षा 21 ने जास्त आहेत हे असं असायला हवं होतं. एन ला मिळालेले गुण हे ओ पेक्षा 21 ने जास्त असायला हवे किंवा आहे म्हणून. तर हे योग्य होतं पण ते लिहिताना थोडं मागे पुढे झाले प्रिंटिंग मिस्टेक मध्ये. एन ला मिळालेले गुण हे ओ पेक्षा 21 ने जास्त आहे. मग ओ ला किती आहेत? 50 आणि 50 पेक्षा 21 जास्त म्हणजे किती झाले ते 71. म्हणजे एन ला मिळालेले गुण किती आहेत? 71. तर खाली म्हटलं की एन बाबत सत्य विधान कुठलं? एन ला 28 गुण मिळाले असून चालणार नाही. बघा दिलेल्यापैकी एकही विधान सत्य नाही. पुढचं वाचावं लागेल मग कळेल. एन आणि एल यांचे एकत्रित गुण 130 आहे. आपल्याला एल चे गुण नाही माहिती आणि एल ला मिळालेले एकूण गुण एक विषम संख्या दर्शवते. करेक्ट आहे. 71 कोणती संख्या? विषम संख्या आहे. आणि म्हणून प्रश्न क्रमांक याचं जे आहे 56 त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. पुढे बघूया. बघा पुढे असं म्हटलं गेलं मित्रांनो की चौरस प्लॉट आहे. एक काय आहे? एक चौरस प्लॉट आहे आणि या चौरस प्लॉट मध्ये एक वर्तुळाकार मैदान आहे. हा चौरस प्लॉट आहे. त्या चौरस प्लॉट मध्ये एक वर्तुळाकार मैदान किंवा उद्यान आहे अशा पद्धतीने आहे. समजून घ्या की हा वर्तुळ आहे. ठीक आहे. जे चौरस प्लॉट मध्ये अगदी फिट आहे आणि बागेचा जो व्यास आहे तो प्लॉटच्या बाजूच्या समान आहे. म्हणजे ही जी बाजू आहे या बाजूची लांबी
आणि या वर्तुळाचा जो व्यास आहे हे दोन्ही सारखे आहेत, जो 28 मीटर आहे. म्हणजे 28 मीटर ही त्या चौरसाची बाजू आहे. म्हणजे 28 मीटर हा काय झाला त्या वर्तुळाचा व्यास. जर व्यास 28 मीटर आहे तर त्रिज्या किती असते, ही 14 असेल आणि ही किती असणार आहे, 14 असणार आहे. बाग विकसित केल्यानंतर चौरसात सोडलेल्या जागेचे क्षेत्रफळ कोणते. आता विचार करा, म्हणजे हा सेक्शन जो आहे या सेक्शन बद्दल बोललं जाते. हा सेक्शन पेंडिंग आहे, आपल्याला याचा एरिया काढायचा आहे. तर मित्रांनो प्रश्न इझी आहे, साधा जनरल मेंटॅलिटीचा प्रश्न आहे, भूमितीवर आधारित. काय करावं लागणार, तर जे चौरसाचं क्षेत्रफळ आहे आपल्याला जर कधी आन्सर हवा आहे तर चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे त्याच्यातून वर्तुळाचं क्षेत्रफळ फक्त काय करावं लागणार आहे, आपल्याला मायनस करावं लागेल. मग चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, तर बाजूचा वर्ग केला का चौरसाचं क्षेत्रफळ येणार. आणि वर्तुळाचं किती आहे, पाय आर वर्ग बाजू. मग चौरसाची एक बाजू 28 आहे म्हणून 28 चा वर्ग. ठीक आहे, या ठिकाणी 28 चा वर्ग गुणिला पाय. पाय म्हणजे काय, तर 22/7 गुणिला आर किती आला, 14 गुणिला 14. 7 1 7, 7 2 14. 28 चा वर्ग येतो मित्रांनो 784 आणि 22 गुणिला 14 गुणिला 2. 14 2 28 आणि 28 गुणिला 22 कधी केले तर 616. मग 784 मधून जर 616 पण वजा केले तर आन्सर येत आहे 168. आन्सर किती येते, 168. म्हणजे हा जो सेक्शन शिल्लक राहिला ब्लॅक कलरचा तुम्ही आता काढलाय तर त्याचा एरिया सगळ्यांचा मिळून किती येतो, 168. आणि ते आपल्याला विचारलंय म्हणून 57चा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, ठीक. चला पुढे बघूया, पुढे जाऊया. बघा मित्रांनो पुढच्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलंय की जे पुढचं जे एक्झाम्पल आहे पुढच्या उदाहरणामध्ये बघा 4 14 24 39 आणि 69. 4 14 24 39 आणि 69 या संख्या आहेत. आता आपल्याला पुढचा प्रश्न, पुढचा येणारा क्रमांक विचारलाय, पद विचारलंय. तर एकदम सोपं काम आहे बघा. 4 आणि 14 मध्ये गॅप कितीचा आहे, 10चा. 14 आणि 24 मध्ये गॅप कितीचा आहे, 10चा. 24 आणि 39 मध्ये गॅप आहे 15चा. आणि 39 आणि 69 मध्ये गॅप कितीचा आहे, 30चा. तर गॅप कुठल्याही पद्धतीने कॉन्स्टंट नाहीये, गॅप हा कॉन्स्टंट नाहीये. मग बघा आपण त्या गॅपच्या पुढे जाऊया. जो फरक आहे त्या फरकात जर त्या फरकाकडे लक्ष दिलं तर तुम्हाला असं कळणार की 10 1 10. जर 10ला 1 ने गुणलं तर, आणि पुढे जर 10ला 1.5 ने गुणलं तर 15 मिळणार. 15ला जर 2 ने गुणलं तर 30 मिळणार. तर याच्यावरतून लिंक कशी लागते, कळतं असं की 10ला 1 ने गुणलं तर 10 मिळतो, 1 ने गुणायचंय, मग 1.5 ने, मग 2 ने, मग त्याच्यानंतर 2.5 ने. मग 30ला आपल्याला कशाने गुणावं लागणार आता, 2.5 ने. जर 30 गुणिला 2.5 कधी केलं तर इथे येणार 75. म्हणजे 69 मध्ये जर 75 आपण ऍड कधी केले तर इथं उत्तर येणार आहे 144. आन्सर किती असणार आहे, 144. आणि म्हणून जो पुढचं जे पद असणार आहे ते काय आहे मित्रांनो, 144, 144. ठीक आहे. चला पुढे बघा, पुढे जाऊया. नेक्स्ट बघूया. पुढे म्हटलं की खालील मालिकेचा वापर करून योग्य तो पर्याय काढा. एक मालिका दिली म्हटलं की उजव्या टोकापासून म्हणजे या साईडने 10व्या घटकाच्या, म्हणजे इकडून 10वा घटक मोजायचा उजवीकडून आणि पुन्हा त्याच्या डाव्या बाजूला 8वा घटक. म्हणजे 10वा घटक आणि 8वा घटक मोजायचं. म्हणजे उजव्याकडून कितवा घटक मोजायचा, 18वा. जर तुम्ही इकडून जर कधी घटक मोजत आलात तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. तर 18वा घटक कुठला येतो, अँड. म्हणून 59चं जे उत्तर आहे ते आहे अँड. पुढचा प्रश्न 60 नंबरचा. पुढील प्रश्न बघा मित्रांनो. प्रश्न खूप सोपा आहे. प्रश्न क्रमांक त्या प्रश्नामध्ये काय 60 नंबरच्या, तर आपल्याला सिलॉजिझम हा प्रकार माहिती. तर याच्यामध्ये हा सिलॉजिझमच आहे, मात्र याचं जे नाव आहे ते हे आहे रिव्हर्स सिलॉजिझम. हा आहे रिव्हर्स सिलॉजिझम. याला रिव्हर्स का म्हटलं गेलं, कारण आतापर्यंत तुम्ही उदाहरण असे पाहिलेत की आधी विधान दिलेलं असायचं आणि मग आपण निष्कर्ष काढायचो. इथं तसं नाहीये.
इथं काय केलेलं लक्षात ठेवा, इथं उलट दिलेलं आहे, आधी निष्कर्ष आणि मग विधान आहे. तर याचा अर्थ असा आहे, तर पर्यायामध्ये जो एक एक विधान दिलं आहे, तर एका विधानामध्ये 3 विधानं दिलेली आहेत, तर या तिघांसाठी आकृती काढायची आपल्याला. आणि ज्या आकृतीमध्ये किंवा ज्या विधानामध्ये हे चारीच्या चारी निष्कर्ष सत्य ठरतील तर ते आपलं उत्तर असणार आहे. बघा मी पहिलं ड्रॉ करतो, लक्ष द्या इकडे. विधान, काही खुर्च्या प्लास्टिक आहेत. बघा काही ज्या खुर्च्या आहेत या काय आहेत, काही खुर्च्या या प्लास्टिक आहेत. पुढे म्हटलं गेलंय की काही प्लास्टिक काय आहे, टेबल आहे. काही प्लास्टिक टेबल आहे आणि पुढे काही टेबल काय आहेत, चौरंग आहे. आता याच्यावर तो निष्कर्ष बघा पहिला काय, काही टेबल खुर्च्या आहेत. बघा टेबल आणि खुर्च्यांमध्ये कनेक्शनच नाहीये आणि ज्या 2 गटांमध्ये कनेक्शन नसतं डायरेक्ट त्यांच्याबद्दलचा कोणताही निष्कर्ष चुकीचा असतो. त्याच्यामुळे पहिलाच निष्कर्ष जर चुकीचा झाला तर याचा अर्थ असा आहे की हे पहिलं चुकीचं झालं. दुसऱ्यासाठी डायग्राम काढावे लागणार. बघा काही खुर्च्या प्लास्टिक आहेत, काही खुर्च्या ज्या आहेत तर त्या काय आहेत, प्लास्टिक. सॉरी, पुढे बघा काय म्हटलंय, सर्व प्लास्टिक काय आहे, टेबल आहे. सर्व प्लास्टिक काय आहे, टेबल आहे. आणि सर्व टेबल काय आहेत, चौरंग आहे. दुसऱ्या नंबरचं बघा, काही टेबल खुर्च्या आहेत. बघा काही टेबलचा भाग हा खुर्च्यांमधून गेला आहे म्हणून निष्कर्ष पहिला जो आहे तो करेक्ट होतोय. पहिला जो निष्कर्ष आहे तो करेक्ट झाला. दुसरा निष्कर्ष बघा काय सांगतोय, काही चौरंग खुर्च्या असण्याची शक्यता आहे. बघा सगळ्यात महत्वाचं, ऑलरेडी डायग्राम ड्रॉ केल्यानंतर चौरंगाचा काही भाग खुर्च्यांमधून गेलेला आहे म्हणजे निश्चितपणे हे कळतंय की काही जो चौरंग आहे तो खुर्च्या आहे. आणि जर एखादी गोष्ट निश्चितपणे सत्य असेल तर त्याची कधी शक्यता लावली जात नाही मित्रांनो. ठीक आहे, जर ऑलरेडी काही खुर्च्या चौरंग झालेल्या आहेत तर त्याची शक्यता लावलीच जाऊ शकत नाही आणि म्हणून दुसऱ्या याच्यावरून काय ठरतंय, चुकीचं आहे आणि म्हणून दुसरं सुद्धा काय आहे, रॉंग आहे. पुढचं चेक करायची गरजच नाही. बघा तिसरं पण बघू शकतात, काही टेबल प्लास्टिक आहेत. ऑलरेडी सर्वच्या सर्व प्लास्टिक हे टेबल मध्ये आहे म्हणजे निश्चितपणे काही टेबल प्लास्टिक आहेच ना. जर एखादी गोष्ट सत्य असेल तर त्याची शक्यता कधीच होत नाही म्हणून ते चुकीचं आहे. जो तुमच्याकडे पेपर किंवा आन्सर की आली असणार तर त्या पेपर आणि आन्सर की मध्ये पर्याय क्रमांक 2 दिला आहे, मात्र तो 2 नाहीये, तो आहे 4. ठीक आहे ना. बघा तिसरं बघा काय, तिसरं डायग्राम बघा, सर्व खुर्च्या काय आहेत, प्लास्टिक आहेत. सर्व खुर्च्या या काय आहेत, प्लास्टिक. एकही प्लास्टिक काय नाहीये, टेबल नाही. म्हणजे प्लास्टिक आणि टेबलचं बिलकुल पटत नाही. पुढे म्हटलेलं आहे सर्व टेबल काय आहे, चौरंग आहे. सर्वच्या सर्व टेबल हा घटक कशामध्ये आलाय, चौरंग मध्ये आलेला आहे. बघा काय बोलतोय, पहिलं काही टेबल खुर्च्या आहेत. पुन्हा तेच, टेबल आणि खुर्च्या होऊच शकत नाही, त्यांचा एकमेकांशी संबंधच नाही. म्हणून तिन्हीच्या तिन्ही विधानांमधून काहीच निष्कर्ष निघत नाही कोणताच. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, आपलं आन्सर आहे. ठीक आहे.